65वा वाढदिवस आहे उद्धव ठाकरेंचा आणि काही दिवसांपूर्वी व्यासपीठावर हे दोघे एकत्र आलेले होते। ते मराठीसाठी एकत्र आलेले होते, त्यामुळे त्यांच्यातली व्यक्तिगत किंवा कौटुंबिक जवळीकता आता वाढते आहे हे स्पष्ट होतच आहे। संजय राऊत उद्धव ठाकरेंना आतमध्ये घेऊन जात आहेत। उद्धव ठाकरे मातोश्रीवर आलेले आहेत। मातोश्रीवर दाखल होण्याची राज ठाकरेंची अनेक वर्षांनंतरची ही वेळ। मध्यंतरी जेव्हा उद्धव ठाकरेंना बरं नव्हतं तेव्हा राज ठाकरे हे मातोश्रीपर्यंत आलेले होते, हॉस्पिटलमध्येही त्यांना भेटलेले होते। मात्र शुभेच्छा देण्याकरता व्यक्तिगत कौटुंबिक अशी ही भेट राज ठाकरेंची। प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता आलेल्यांची ही गर्दी आहे। पण उद्धव ठाकरे सुद्धा बाहेर आले होते राज ठाकरेंना घ्यायला। बघा ही दृश्य, मातोश्रीवर राज ठाकरे जेव्हा उतरले तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा बाहेर आले त्यांना घेण्याकरता आणि त्या दोघांचा एक ऐतिहासिक सगळ्यांना प्रतीक्षा असेल असा फोटो ते देत आहेत सगळ्यांना। दोघं जण एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत। अजून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, प्रचंड गर्दी असल्या कारणाने बघा आता काही क्षणात ही दृश्य, हेच ते दृश्य। महिन्याभरामध्ये ही दुसऱ्यांदा भेट, दोघांच्याही चेहऱ्यावर स्माईल। राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता मातोश्रीवर, खाली एक व्यासपीठ बांधलेलं आहे मातोश्रीच्या, तिथेच राज ठाकरे उपस्थित झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी खांद्यावर हात ठेवला राज ठाकरेंच्या आणि आता पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरे यांचं अभिष्ट चिंतन करतायत राज ठाकरे। उद्धव ठाकरे सांगतायत सगळ्यांना आम्हाला थोडासा वेळ द्या म्हणून, आणि आता ते आतमध्ये घेऊन जातील, घरी घेऊन जातील। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसतोय। बाळा नांदगावकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा। अनेक गोष्टी स्पष्ट करणारे ही खरं तर दृश्य आहेत। खरं तर राज ठाकरे मीडियावर अनेकदा टीका करत असतात, आमच्या ब्रेकिंग चालवतात, आम्ही कसे दिसलो, आम्ही कसे हसलो। पण हे सगळं बोलकं आहे, हे सगळं अनेक गोष्टी स्पष्ट करणार आहे, म्हणून याविषयी बोलावं लागतं। मातोश्रीवर राज ठाकरे दाखल झालेले आहेत। दोघांचा एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा हस्तांदोलन करताना एकमेकांना शुभेच्छा देतानाचा फोटो आपण पाहिला। ही ती दृश्य व्यासपीठावरची, सगळ्यांनाच हे दृश्य बघायचं होतं। राज ठाकरे अनेक वर्षांनंतर मातोश्रीवर दाखल झालेले असतील आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरे आलेले आहेत सकाळच्या पहिल्या सत्रात आणि कौटुंबिक भेट आहे। अनेक वर्षांनंतरचं हे चित्र आज आपण बघितलंय। याच मंचावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली होती। खरं तर वाढदिवसाचं निमित्त आहे, पण या निमित्तानं महाराष्ट्राने जे चित्र यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं ते चित्र आज आपण पाहिलं। ते चित्र आपल्या न्यूज 18 लोकमतच्या मदतीनं अनेकांना पाहता आलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, महाराष्ट्रातील ठाकरे ब्रँड कसा कायम आहे हे दाखवण्यासाठी हे दोघेही बंधू आज मातोश्रीच्या अंगणामध्ये त्यांची गळाभेट झालेली आहे। वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे हे आज मातोश्रीवर आलेले होते। त्यांनी मातोश्रीवरती शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे यांना। एक कौटुंबिक सोहळा हा असणार आहे यावेळेला। राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई जे पूर्वीचे शिवसैनिक होते ते सुद्धा आज मनसे सैनिक आज मातोश्रीवरती आलेले आहेत। खरं तर हे चित्र, हे दृश्य डोळ्यात साठवण्यासारखं आहे, कारण जे ठाकरे बंधू कायमच मराठीच्या मुद्द्यावरती आपल्याला अग्रेसर पाहायला मिळतात, आक्रमक पाहायला मिळतात, तेच ठाकरे बंधू आज आपण बघतोय की मातोश्रीच्या अंगणामध्ये एकत्र आलेले पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं हे सगळं वातावरण या ठिकाणचं आहे, उत्साहात, आनंदात आहेत सगळे शिवसैनिक आणि त्यांच्याकडनं आनंद व्यक्त केला जातोय। उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर प्रचंड गर्दी झालेली आहे। मातोश्री बाहेर प्रचंड गर्दी आहे, रांग लागलेली आहे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता। पण नुकतेच राज ठाकरे आलेत, त्यामुळे 5-10 मिनिटं मी फक्त राज ठाकरे यांच्यासोबत आज जाऊन भेटून येतो असं त्यांनी सगळ्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना सांगितलं आणि ते आत गेलेले आहेत, घरी गेलेले आहेत। राज ठाकरे सहकुटुंब भेटायला आलेले आहेत उद्धव ठाकरेंना। राज ठाकरे यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत होत्या।
उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्रीवर ते आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांचा 65वा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्याकरता ते मातोश्रीवर दाखल झालेत आणि हेच ते दृश्य ज्याच्याकरता मनसे आणि उबाठा यांनी खूप वर्ष वाट पाहिलेली आहे। मनसेच्या आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांनी खूप वर्ष वाट पाहिलेली आहे। ही कौटुंबिक भेट आहे, ही कौटुंबिक जवळीकता जी आहे ती पक्ष जवळ येण्यामध्ये सुद्धा कारणीभूत ठरते का, हे अख्ख्या महाराष्ट्राला आता बघायचं आहे। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मराठी भाषेकरता आणि हिंदी सक्ती विरोधात हे दोन भाऊ एकत्र आलेले होते आणि एक मोठा कार्यक्रम एका व्यासपीठावर एकत्र येत एक मोठी सभा या दोघांनी घेतलेली होती। त्यामुळे तेव्हापासूनच चर्चा सुरू झाल्या होत्या की हे दोन भाऊ पक्ष म्हणून सुद्धा एकत्र येतील आणि महापालिकांना सामोरे जातील। तर त्याविषयी मात्र अजूनही स्पष्टता नाही, पण कौटुंबिक जवळीकता मात्र नक्कीच आपल्याला बघायला मिळते। अनेक वर्षांनंतर ठाकरेंवर जे प्रेम करतात, ठाकरे बंधूंवर जे प्रेम करतात, त्यांच्याकरता हे फार फार महत्त्वाचे दिवस आहेत आणि महत्त्वाचे क्षण आहेत जेव्हा हे कुटुंब एकत्र येत आहे, दोन भाऊ एकत्र येत आहेत। इगतपुरीला 3 दिवसाचा मेळावा झाला मनसेचा, तेव्हाच पहिल्याच दिवशी पहिल्याच सत्रामध्ये राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्या आणि नेत्यांना हे स्पष्ट केलं की युती संदर्भात जोपर्यंत मी काही अधिकृत भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं वक्तव्य प्रसार माध्यमांवर करायचं नाही, हा त्यांनी अक्षरशः इशाराच दिलेला होता। पण त्याच्या व्यतिरिक्त कौटुंबिक जवळीकता, व्यक्तिगत जवळीकता मात्र या दोन भावांमधली, ठाकरे बंधूंमधली नक्कीच बघायला मिळते आहे आणि दोघंही एकमेकांच्या दिशेनं पावलं टाकताना आपल्याला बघायला मिळत आहेत। ही मातोश्रीवरची दृश्य आहेत। मातोश्रीवर आज आलेले आहेत राज ठाकरे। 19 वर्ष लागली उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत। खूप वर्षानंतर घोसाळकर जे आपण बघतोय की हे चित्र महाराष्ट्राने पाहिलं मातोश्रीच्या अंगणामध्ये। आनंद आहे आणि दोघा भावांबरोबर आम्हाला काम करण्याची संधी त्या काळातही मिळालेली आणि आज जर दोघे एकत्र आलेले असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना आज खूप आनंद झाला असेल। तुम्ही यापूर्वी सुद्धा दोन्ही भावंडांची राजकीय कारकीर्द सुरू होण्याआधीपासून त्यांना मातोश्रीच्या अंगणात बागळताना वावरताना बघितलं होतं। बाळासाहेबांसोबत सुद्धा त्यांनी काम केलं होतं, तुम्ही त्यावेळेला त्यांच्या सोबत होतात, कसं बघायचात, कसं होतं तेव्हाचं वातावरण आणि आजचा तो दिवस? नाही, त्यावेळेला सुद्धा बाळासाहेबांचं आणि राजसाहेबांचं जे नातं होतं, विशेषतः बाळासाहेब त्यांच्यावरती एवढे प्रेम करायचं ते आम्ही पाहिलेलं आहे आणि राजकारण हा नंतरचा भाग आहे। नक्कीच राजकारण हा नंतरचा भाग आहे। खरं तर मातोश्रीचं आता अंगण जे आहे ते ठाकरे ब्रँडने दुमदुमून निघालेलं आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की अनेक शिवसैनिक सुद्धा आज या क्षणाचे साक्षीदार आहेत, आनंदी आहेत। सुस्मिता, विनोद घोसाळकरांशी आपण बोललात। विनोद घोसाळकर जुने जाणते कार्यकर्ते आहेत आणि जसं तुम्ही ते म्हणाले स्वतः की या दोघांबरोबर पूर्वीही मी काम केलेले आहे, आताही एकत्र काम करण्याची संधी मिळत असेल तर आनंद वाटतोय। पण सुस्मिता, तू काय सांगशील? व्यक्तिगत कौटुंबिक जवळीकता तर आपल्याला दिसतेच आहे, पक्ष सुद्धा एकत्र येऊन एकत्र महापालिकांना सामोरे जातील असं म्हणता येईल का? तू दिलंच का? मातोश्रीवरची ही दृश्य, मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांचा भाऊ राज ठाकरे हे शिवतीर्थावरनं निघाले, मातोश्रीवर दाखल झाले आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। व्यासपीठावर संजय राऊत, अंबादास दानवे आणि मनसेचेही अनेक नेते, बाळा नांदगावकर, सरदेसाई सगळेच आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होते। ही शिवतीर्थाने मातोश्रीला भेटण्याची गोष्ट आहे असं म्हटलं तरी चुकणार नाही, अतिशयोक्ती ठरणार नाही।